न्यायच मिळत नाही त्याशिवाय. पैसे बुडले 40 कोटी रुपये बुडले म्हणजे कुठले पैसे येणार. लातूरमधील एका घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. रेणापूर तालुक्यातील पाणनागेश्वर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संतप्त शेतकरी गजानन बोडंगे यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे ऊस आणि शेअर्सचे पैसे थकवून कोणतीही आर्थिक देयके न देताच कारखाना विकल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बोडंगे यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बोडंगे यांनी आरोप केला आहे की शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांवर उभे राहिलेले अनेक साखर कारखाने बुडवून नंतर ते सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना विकले गेले आहेत. शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे थकीत ऊस बिले, शेअर्सचे पैसे आणि कामगारांचे पगार तातडीने देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांचे डोळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले आहेत. 40 कोटी रुपये असताना पंकजाताईंनी कारखाना कसा विकला आणि त्या साखर आयुक्ताने कारखाना कसा दिला, त्याला परवानगी कशी दिली, त्याची चौकशी लावावी. कमल कृष्ण कर्मचाऱ्याचे पैसे 13 कोटी 18 कोटी रुपये आहेत. कारखान्याचे शेतकऱ्याचे पैसे 13 कोटी रुपये आहेत. शेअरचे पैसे 13 कोटी रुपये आहेत. ठेकेदाराचे 10 कोटी रुपये आहेत. 39 कोटी देणं आहे कारखान्याचं. आम्ही कारखाना ताब्यात घेऊ. आता तुम्हाला आत्मदन बी करू देणार ना. आम्ही कारखाना ताब्यात घेऊ. सगळे शेतकरी मिळून अख्ख्या भारतातल्या लोकांना कळेल शेतकरी पेटल्यावर काय होईल. इथून पुढे कुणीच कारखाना विकायला करणार नाही, कुठला आमदार खासदार.